date of maybe July, then I postponed it to August. So finally we are here. And they persisted that I must come. So thank you very much. Once I came here, I am amongst you. I feel very happy to be a part of you and contribute in a little manner to this August and noble program that has been initiated in the form of Vidhi Seva Manch. I was just talking to the president. So he was telling me what are they planning to do through this munch that has been set up. He says that the main objective basically is to support young lawyers in terms of knowledge in law, knowledge in practice, also to create awareness in community, also to guide young students. Then he said that there is not much in terms of training for lawyers or law students who are keen on taking up judicial services. So they are planning to do that as well. And I am really happy that this kind of a thought has passed through the minds of the organizers, mainly in the mind of Mr. Borkar, I think, who has planned all this, because he has this experience over the years, and now he has passed the phase that making money out of profession, and I think he is in a phase now to spread awareness, to guide others and to encourage others. This is because I can see a lot of young law students here. I expected only the bar members in the audience, but now I can see there are so many young law students. So I am going to change the nature of the intensity of today's topic, because I was prepared on more intensive discussion on law of possession, but I told हे नावच आपल्या कार्याची दिशा स्पष्ट करते. या मंचाच्या स्थापनेचा काय उद्देश आहे, आणि जसं आता अध्यक्षांनी सांगितलं की काय निश्चित त्यांचं काय ऑब्जेक्ट आहे, त्याकरता मी इकडे सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये असला पाहिजे, तरच ही संस्था यशस्वीरित्या काम करू शकेल. आपण म्हणतो की माणूस पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा ज्ञानाने श्रीमंत असला पाहिजे, आणि ज्ञान जरी आपल्याकडे असलं तरी ते दुसऱ्याला देणं, ज्ञानाचं वाटप करणं, ते शेअर करणं, यामध्येच श्रेष्ठ असा व्यक्ती श्रेष्ठ असतो असं मला वाटतं. आणि त्या उद्देशानेच आज तुम्ही या मंचाची स्थापना केली आहे. निश्चितपणे हा जो उपक्रम जो आहे तो खरोखर चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतलाय. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो आमच्या बोरकर सरांचा, कारण का आय वुड से दॅट ही इज अ बॅकबोन ऑफ दिस पर्टिक्युलर मंच, कारण का त्यांची संकल्पना होती आणि त्यांची संकल्पना इकडे आज आपण साकार होताना बघतोय. त्यामुळे बोरकर सरांसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दिशा आम्ही काही ठरवलेले आहे की विधीच्या मंचाच्या माध्यमातून आम्ही कम्युनिटी सर्व्हिसेस करणार आहोत, आणि त्याच्या कम्युनिटी सर्व्हिसेसला आम्ही प्राधान्य देणार आहोत. तसेच कायदेविषयक जनजागृती, मोफत विधी सेवा, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांपर्यंत न्यायाची माहिती पोहोचण्यासाठी सातत्याने नवनवीन आम्ही उपक्रम करणार आहोत. आदिवासी तसेच दुर्गम भागामध्ये ज्यांना कायद्याविषयी त्यांचे हक्क माहिती नाही, तसेच त्यांच्यापर्यंत पोहोचून तिथे आम्ही त्यांना त्यांच्या हक्कांबद्दल माहिती देणार. तसेच लिगल एड शिबिर देखील आम्ही करणार आहोत. तसेच शाळा आणि महाविद्यालय यांच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल लिटरसी आणि कायदेविषयक जनजागृती देखील करणार आहोत. तसेच लिगल रिसर्च, ड्राफ्टिंग वगैरे याच्याबद्दल विद्यार्थ्यांना देखील गायडन्स करणार आहोत. तसेच गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्राथमिक कायदेशीर सल्ला कसा देता येईल याच्यासाठी मी वेगळे उपक्रम करणार आहोत. तसेच आता लेटेस्ट आपण बघितलं तर सायबर क्राईम वगैरे आणि पर्यावरणाबद्दल, तसेच कन्झ्युमर ऍक्ट वगैरे याच्याबद्दल देखील ज्या आता काय गोष्टी आहेत त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात. भिवंडी शहरात जन्मलो, माझं बालपण इथे गेलं. माझं प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत भिवंडीला झालेलं आहे. त्यामुळे मला विशेष आनंद झाला. आय एम ट्रूली नॉस्टॅल्जिक. आपण
हा जो वकिलीचा सन्माननीय प्रतिष्ठेचा आणि जबाबदारीचा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला आपण जोडले गेलेलो आहोत. माझ्या मते वकील म्हणजे फक्त न्यायासनासमोर अशिलाची बाजू मांडणारा अशी व्यक्ती नव्हे, तर वकील हा एक न्यायसंस्थेचा प्रमुख असा आधारस्तंभ आहे. वकील म्हणजे न्यायसंस्था, संविधान, कायदा आणि सामान्य नागरिक यांना जोडणारा असा एक. नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल भोईर, विधी सेवा मंचाचा अध्यक्ष आहे. विधी सेवा मंच ही अशी एक संस्था आम्ही ट्रस्ट फॉर्म केलेली आहे, जेणेकरून तिचा ज्युनियर ॲडव्होकेट्स आणि लॉ स्टुडंट यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्यासाठी लेक्चर अरेंज करणे, याच्यासाठी आम्ही महत्वाचं एक पाऊल उचललेलं आहे. म्हणजेच याच्यामध्ये कसं होतं, बरेचसे आता भिवंडीमध्ये येणारा जो स्टुडंट वर्ग आहे किंवा लॉ स्टुडंट्स आहेत आणि तसेच ज्युनियर ॲडव्होकेट्स आहेत, यांना कायदेविषयक मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे. कारण की कसं, तो खूप जिद्दी आहे, तो खूप स्वाभिमानी आहे, त्याची स्वप्न देखील मोठं, परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांना थोडंसं डिफिकल्टीज येते की या क्षेत्रामध्ये आल्यानंतर नेमकी पुढे कसं जायला पाहिजे. कारण की हे वकिली हा एक नोबल प्रोफेशन आहे, त्याच्यामुळे याच्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये पुढच्या काय मार्गदर्शनामध्ये तो अजून देखील खूप पुढे जाऊ शकतो. त्याच्यासाठी हा बेसिकली प्लॅटफॉर्म रेडी केलेला आहे. तसेच याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं देखील अरेंज करणार आहोत, जेणेकरून लोकांना लिगल एडची माहिती भेटेल, लिगल एडची त्यांना बेनिफिट होईल. तसेच कॉलेजेसमध्ये जाऊन नवीन जे कायदे आले त्यांच्याबद्दल माहिती देणे, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही करणार. तसेच महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये की आता आज आमचा इनॉग्रेशन म्हणजे उद्घाटन समारंभ, त्यासाठी हायकोर्टातले सिटिंग जज लॉर्डशिप संदीप मारणे साहेब स्वतः आले होते, त्यांच्या हस्ते आमचं उद्घाटन झालं. आणि या उद्घाटनाच्या दिवशी देखील आम्ही त्यांचं लॉ ऑफ पोजेशन याच्यावर लेक्चर ठेवलं. म्हणजे हेच की नुसतं उद्घाटन करून आम्हाला थांबायचं नाही, तर याच्या पुढे आम्हाला आम्ही जो पाऊल उचललेलं आहे तर त्याला आम्हाला पुढे देखील न्यायचंय, की समाजामध्ये कायद्याची माहिती पोहोचेल. त्यासाठी आम्ही महत्वाचं काम करतो. विधीच असणार आहे. बरं, आता याच्यामध्ये सध्या तर आम्ही याच्यामध्ये रजिस्टर्ड करताना आम्ही जवळपास 9 ते 10 वकील आहोत. आणि आमचं सगळ्यात महत्वाचे म्हणजे ॲडव्होकेट शिरीष बोरकर सर, हे आमचे बॅकबोन आहेत, त्यांनी ही कन्सेप्ट केलेली आहे. तसेच आमचे सेक्रेटरी समीर पाटील आहेत, आमचे खजिनदार पंकज मंगल आहेत, सुनील तावरे वकील आहेत, अजय पाटील आहेत, तसेच बोरकर सर आहेतच, एक विशाल पाटील आहेत आणि वैभव पाटील आहेत, सुरेश मते आहेत आणि अरविंद शर्मा वगैरे, हे पण आमची टीम आहे. आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे खूप मोठे वकील आहेत. त्याच्यामध्ये हर्षल पाटील सर आहेत, तसेच आकाशे सर आहेत, लॉर्डशिप स्वतःनी मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करणारी खूप मोठी टीम आहे. आणि आता आम्ही ज्युनियर वकिलांना एक आवाहन करतोय की वकिली व्यवसायात आल्यानंतर त्यांनी थोडं पेशन्स ठेवावं. बऱ्याच वेळेस काय होतं, वकिलीमध्ये आल्यानंतर सुरुवातीचा काळ हा कठीण असतो, तिथे तग धरण्यासाठी काही वेळ देणं गरजेचं असतं. तर तुम्ही डायरेक्ट, काही लोकांना भीती वाटते की अरे याच्यामध्ये पैसे मिळत नाही तर आम्ही सोडून जातो, जॉब बघतो. पण हा एक असा व्यवसाय जिथे पेशन्स ठेवले तुम्ही आणि त्याच्यामध्ये कंटिन्युअसली काम केलं तर त्याचा तुम्हाला नक्की बेनिफिट खूप मिळू शकतो. विधी सेवा त्याच्यामध्ये भिवंडी तालुक्यातले बरेचसे वकील देखील आले होते, सिनियर वकील देखील आले होते मार्गदर्शन करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी. ज्युनियर वकील तर होते, तसेच वेगवेगळ्या कॉलेजचे स्टुडंट देखील होते. जोंधळे लॉ कॉलेज शहापूरचे आहे, तिकडचे बरेचसे स्टुडंट होते. तसेच BNN लॉ कॉलेज तिकडचे स्टुडंट्स होते आणि चौगुले कॉलेज इकडचे देखील स्टुडंट आले होते. आणि स्टुडंटचं आज बघितलं तर सहभाग खूप मोठा आहे. लॉर्डशिप यांनी स्वतः म्हटलं, त्यांना वाटलं की फक्त वकील वर्ग येणार आहेत, त्याच्यावर त्यांनी स्टुडंटला बघितलं, त्यांना अप्रिशिएट केलं. अरे स्टुडंट लोकांना, म्हणजे स्टुडंटला देखील इच्छा आहे की असे नवीन प्रोग्राम अटेंड करावे म्हणून. विशाल असतील. खूप चांगला प्रश्न विचारला. कारण की ज्युनियर असताना मी माझी प्रॅक्टिस भिवंडीमध्ये 2008 साली चालू केली आणि ती कोणाच्या ॲडव्होकेट मनीष कानेटकर यांच्या हाताखाली चालू केली. सुरुवातीचा कठीण काळ असतो, म्हणजे काय पैसे मिळत नाही, पण माझं सगळं आव्हान आहे की फक्त सुरुवातीचा जो पिरियड असतो तो फक्त तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी करा. म्हणजे तुम्ही रोज काहीतरी शिका. कोर्ट प्रॅक्टिस ही खूप वास्ट आहे आणि ट्रायल कोर्टातला वकील हा खूप म्हणजे न्याय व्यवस्थेचा बॅकबोन आहे. कारण की इकडनंच एव्हिडन्स तयार केला, इथेच एव्हिडन्स म्हणजे वाचला जातो, सगळं तयार केला जातो आणि कोर्टासमोर हे केलं जातो. कारण की जे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये फक्त ते लॉ पॉईंट्स चालतात. त्याच्यामुळे जो ट्रायल कोर्टाचा वकील आहे हा खूप महत्वाचा आहे. आणि मग याच्यामध्ये जर तुम्ही वेळ देऊन जर पूर्णपणे शिकले आणि त्याच्यामुळे तर तुम्हाला खूप मोठं याच्या व्यवसायामध्ये खूप मोठं तुम्हाला एक संधी मिळू शकते. आणि आहेच खूप नोबल प्रोफेशन. इव्हन आज लॉर्डशिपने देखील सांगितलं की हे नोबल प्रोफेशन मध्ये जर तुम्ही पेशन्स ठेवला, तुम्ही याच्यामध्ये ठेवलं
पेशन्स प्रमाणे तर तुम्हाला याच्यामध्ये खूप संध्या वेगळ्या प्रकारचे मिळू शकतात आणि खूप मोठं साम्राज्य देखील निर्माण होईल. ओके सर. पहले तो मैं सेवा मंच की पूरी टीम, खासतौर हमारे मित्र विशाल, समीर जी, बाकी पंकज मांगेला, टावरे, सभी टीम, सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ कि एक अच्छे विचार से आपने आज ये विधि सेवा मंच की स्थापना की और आज शुभ दिन पे आज ये शुरुआत हुई है. और सबसे बड़ी बात, ये हमारे बॉम्बे उच्च न्यायालय के ऑनरेबल लॉर्डशिप जस्टिस मारने साहब, इनके हाथों ये आज इनकी संस्था का इनॉग्रेशन हुआ. आपने देखा होगा कि भिवंडी वकील संगठना, थाना और मुंबई के बहुत से सीनियर एडवोकेट्स, जूनियर एडवोकेट्स और लॉ कॉलेज के सभी स्टूडेंट्स और लॉ कॉलेज के प्रिंसिपल्स, कमेटी मेंबर्स यहाँ पे बहुत भारी संख्या में यहाँ पे उपस्थित थे. एक अच्छा ऑब्जेक्ट है ये मंच स्थापन करने का. आप जैसे जानते हो कि भिवंडी में 3-4 लॉ कॉलेजेस अभी ये 4-5 साल में हुए. 100-150 लॉयर्स हर साल आ रहे हैं. लॉयर्स को प्रॉपर ट्रेनिंग देना बहुत जरूरी है, क्योंकि कोर्ट के सामने निश्चित तौर से कि कॉलेजेस में ट्रेनिंग दी जाती है, एकेडमिक्स सीखते, लेकिन कोर्ट में आने के बाद किस तरीके से कोर्ट में पेश होना, हमारी केस कैसे कोर्ट में पुटअप करना, ये सब जो तौर तरीके हैं, प्रोसीजर है, ये जानने की बहुत आवश्यकता है. ये मंच का वही उद्देश्य है कि हमारे नवोदित वकील आए, अच्छी ट्रेनिंग ले, हमारे भिवंडी का नाम रोशन करे. क्योंकि कोर्ट के सामने जब वकील पेश होते हैं तो बहुत सी चर्चा भी होती है कि भिवंडी के वकील कैसे हैं. तो ऐसा नाम आना चाहिए कि नहीं, भिवंडी में बहुत इंटेलेक्चुअल क्लास है, बहुत अच्छे वकील है. ये माध्यम से ये इन्होंने यहाँ पे संस्था स्थापन की. और एक इनका उद्देश्य ऐसा है कि सिर्फ वकील नहीं, लॉ स्टूडेंट्स भी है और आम जनता. ऐसा है कि जनता को भी जो लीगल प्रोविजंस है, कायदा है, उसकी प्राथमिक जानकारी होनी चाहिए. उसके बहुत से फायदे हैं. क्राइम रेट कम हो सकता है. लोगों को सही तरीके से अगर कायदा मालूम रहे तो निश्चित तौर से उनकी कोई भी फसौणुक नहीं कर सकता, उनको सही दिशा उनको मिलती है. तो ये जो ट्रेनिंग, ये जो कैंप्स या ये जो भी लेक्चर सीरीज अरेंज करेंगे, ये आम जनता के लिए भी अरेंज करेंगे, जिसमें अलग अलग विषय ये लेने वाले हैं, जिनकी जानकारी हमारे मित्र विशाल जी आपको देंगे. मैं फिर से एक बार इनको बहुत बहुत अभिनंदन करूं, शुभेच्छा कि आपके हाथ में अच्छा काम. नमस्ते, मैं एडवोकेट विशाल भोईर, विधि सेवा मंच का अध्यक्ष हूँ. ये विधि सेवा मंच स्थापन करने का हमारा उद्देश्य यही था कि जो लॉ स्टूडेंट है और जो नवोदित वकील है, जो मतलब न्यू कमर एडवोकेट्स है, उनको गाइड करना जरूरी है. क्योंकि क्या हो रहा है कि ये नोवेल प्रोफेशन है, इसमें बहुत सारी स्टार्ट में डिफिकल्टीज आती है, फाइनेंशियली हो या नॉलेज हो. तो इन लोगों को सही डायरेक्शन में देंगे तो एक अच्छा उनका करियर बन सकता है. और अच्छा वो एज एक वकील अच्छा बनता है तो वो बहुत सारे समाज को अच्छा बनाता है. तो ये हमारी एक अच्छी पहल है कि वकील लोगों को, जूनियर को गाइडेंस करना, लॉ स्टूडेंट को गाइडेंस करना, ये हमारा मेन मोटिव है. उसके लिए लेक्चर सीरीज अरेंज करना, सेमिनार अरेंज करना, सीनियर एडवोकेट्स उनको बुला के उनके तरफ से उनको गाइड करना, ये हमारा मेन मोटिव है. विशाल सर, देखते हैं ऐसे बहुत सारे किस्से आपने देखे होंगे, हम समझ में अपने राय देंगे. ये ऐसा राय देना चाह रहा हूँ कि इसे थोड़ा स्टार्ट में ना पेशेंस रखना जरूरी है. क्या हो रहा है कि कुछ लोग आते हैं कि एज ए कमर्शियल, एज ए स्टार्ट में पैसे मिलेंगे, ये बात नहीं हो सकती. आपको पहले ज्ञान लेना है. आप जिसका नॉलेजेबल हो गए, वो नॉलेज से आप लिटिगेशन चलाओगे या क्लाइंट्स के थ्रू उनका केसेस लड़ोगे तो आपको केस विन हो सकते हैं.